नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC ट्रिक्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. मी अजय कुमार गोसावी. आज आपण 2022 या वर्षामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असणारे प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. त्या प्रश्नोत्तराला सुरुवात करणार आहोत, पण ते सुरुवात करण्याअगोदर एक महत्त्वाची रिमाइंडर, ती म्हणजे चालू घडामोडीचे महत्त्वाचे कोर्सेस हे आपण अपलोड केलेले आहेत. जसं चालू घडामोडी जानेवारी फेब्रुवारी या अगोदर 2021 मधल्या घडामोडी, टेस्ट सिरीज किंवा इतर वेगवेगळे कोर्सेस हे आपल्याला अँड्रॉइड ॲपवर तुम्हाला पाहायला मिळतील. त्या ठिकाणी तुम्ही ते जाऊन घेऊ शकता. 1 वर्षासाठीची मुदत आहे तुम्हाला, म्हणजे एकदा करंट अफेअरचा एक कोर्स बाय केला तर पुढचे 1 वर्ष तुम्हाला तो कोर्स त्या ठिकाणी अवेलेबल होऊन जाईल. तर 2022 मधला जानेवारी 2022 फेब्रुवारी 2022चा कोर्स ऑलरेडी लॉन्च झालेला आहे. मार्च एप्रिल इथून पुढचे जे कोर्स आहेत तर ते लवकरच त्याच्यामध्ये अपलोड होतील. कारण येणाऱ्या राज्यसेवा असू द्या, कंबाईन असू द्या, सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल. प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये सविस्तर विश्लेषण तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले अँड्रॉइड ॲप आहे, त्याची लिंक आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि अँड्रॉइड ॲप डाउनलोड केल्यानंतर स्टोर या सेक्शनमध्ये जाऊन STORE स्टोर या सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला ते सगळे वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल होतील. तर अँड्रॉइड ॲप नक्की डाउनलोड करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. ओके. व्यक्ती अखिल भारतीय काँग्रेस युनियन, कामगार काँग्रेस युनियनशी संबंधित नाही. आता अखिल भारतीय काँग्रेस युनियन म्हणजे आयटक म्हणतो आपण, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस, आयटक असं आपण जे म्हणतो हे आहे. ओके. लाला लजपत राय, कारण 31 ऑक्टोबर 1920ला जेव्हा आयटकची स्थापना झाली ते अध्यक्ष होते, म्हणजे हे व्यक्ती आयटकशी संबंधित आहेत. एम एन जोशी जे आहेत, NM जोशी, नाम जोशी म्हणतो आपण त्यांना, तर ते सुद्धा आहेत. रे चौधरी पण आहेत. याच्यामध्ये ना तुम्हाला घटक लक्षात ठेवा की याच्यामध्ये RC दास हे तुम्हाला आयटकचे संबंधित येणार नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक 4 उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वॉरेन हेस्टिंग यांच्या संदर्भातलं योग्य विधान ओळखा असं म्हटलं होतं कार्यासंदर्भात. आता 1781 कलकत्ता मदरशाची स्थापना, बरोबर आहे. त्यानंतर बघा 1781 कलकत्ता मदरशाची स्थापना, विधान बरोबर आहे. 1784 एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालची स्थापना झाली होती. या संस्थेचा उद्देश तुम्हाला, म्हणजे हे विधान बरोबर आहे, या संस्थेचा उद्देश फक्त भारतीय साहित्याचा इंग्रजीमध्ये परिचय करून देणं असं नव्हतं. फक्त शब्दामुळं हे तिसरं विधान चुकीचं ठरतंय. म्हणजे या दिलेल्या विधानामधून केवळ क तुमचं अयोग्य असणार आहे, पर्याय क्रमांक 4. कारण या संस्थेचा उद्देश काय होता, तर जे भारताचं प्राचीन भारतीय साहित्य आहे तर त्या प्राचीन भारतीय साहित्यांचा इंग्रजी म्हणजे इंग्रजांना आणि पाश्चात्य साहित्यांना भारतीयांचा परिचय करून देणं, म्हणजे एकमेकांना परिचय करून देणं साहित्याचा, हा उद्देश होता. फक्त भारतीय साहित्याचा इंग्रजीमध्ये परिचय करून देणं नव्हता. म्हणून हे चौथं विधान काय आहे, हे जे दिले चौथा पर्याय हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. विल्यम जोन्स येतात त्याच्या संदर्भात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. चळवळी दिलेत आणि त्यांचे व्यक्तींची नावं दिलीत आणि तुम्हाला विचारलं होतं अयोग्य जोडी कोणती. तर याच्यातली अयोग्य जोडी कोणती आहे, तर याच्यातली अयोग्य आहे ही 3 नंबरची देवबंद चळवळ. म्हणजे फक्त क हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. कारण देवबंद चळवळ म्हटल्यानंतर तुम्हाला 2 नावं लक्षात आली पाहिजेत. एक म्हणजे गंगोही, अहमद गंगोही, हे नाव महत्त्वाचं आहे. देवबंद चळवळ म्हटल्यानंतर अहमद गंगोही हे एक पहिलं नाव तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. आणि दुसरं नाव आहे मोहम्मद कालिम नानतवो, असं हे 2 नाव आहेत. हे मौलाना करामत अली देवबंद चळवळीच्या संदर्भात येणार नाही. वहाबी आंदोलन सय्यद अहमद, बरोबर आहे. फरियादी चळवळ म्हणजे हाजी शरीयतुल्लाह उर्फ दादू मियाँ म्हणतो, हे सुद्धा बरोबर आहे. देवबंद चळवळ म्हटलं की मोहम्मद गंगोही आणि मोहम्मद कालिम नानोतवी ही 2 नावं महत्त्वाची आहेत. तर ह्यातलं हे नाव तर ॲटलिस्ट तुमच्या लक्षात यायला हवं. म्हणून या ठिकाणी विधान 1 म्हणजे क जे विधान आहे ते तुमची जोडी चुकीची आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. चलन पुरवठा मापन पद्धतीमध्ये सर्वाधिक तरल पद्धत कोणती. M1 हे तुमचं काय असणार आहे, करेक्ट आन्सर असणार आहे. याच्यामध्ये M1 म्हणजे तुमचा काय असतो, तर M1 म्हणजे संकुचित पैसा. ओके. आणि M3 म्हणजे काय असतं, व्यापक पैसा. तरल विचारले. ओके. M1. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी चलनवाढ परिस्थितीत कोणता एक बदल दिसून येणार नाही. आता चलनवाढ होते म्हणजे मागणीत वाढ, पुरवठ्यात घट, पैशाचं मूल्य घटेल, परंतु पैशाचं मूल्य वाढेल का, नाही. त्याच्यामुळं हा परिणाम दिसून येणार नाही. त्याच्यानंतर सिंपलचा प्रश्न होता की खालीलपैकी कोणते कलम GST मध्ये समाविष्ट झाले. आता तुम्ही जेव्हा कलम बघाल तेव्हा तुम्हाला त्याचा आयडिया येईल की तुम्हाला इथं कोणता घटक लक्षात घ्यायचा आहे. आता दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्ही जर म्हटलं तर याचं उत्तर हे आपल्या आन्सर की जे आपण डिक्लेअर दिली आहे तर याच्यानुसार हे रद्द व्हायला पाहिजे.
का व्हायला पाहिजे? कारण हे 245A आहे का तुमच्या लक्षात यायला पाहिजे. हे 245A नसून इथं काय पाहिजे होतं? 246A. 3 कलमं ॲड झाली ना, 246A, 269A आणि 279A. 279A कशासाठी असणार आहे? GST काउन्सिलच्या संदर्भातलं हे आर्टिकल आहे. GST काउन्सिल, GST परिषदेच्या संदर्भात असणारं हे आर्टिकल आहे. कारण GST परिषदेचे अध्यक्ष हे भारताचे केंद्रीय अर्थमंत्री असतात. सदस्य म्हणजे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, प्रत्येक राज्याचे अर्थमंत्री असतात. या GST काउन्सिलची जेव्हा बैठक घ्यायची असते तर त्याचा जो कोरम ठरलेला असतो की किती लोक उपस्थित असतील तर त्याची परिषद होईल, तर त्याच्यासाठी 50% एकूण सदस्याच्या 50% जर हजर असतील तरच त्याची बैठक पुढे होईल. 50%पेक्षा कमी चालणार नाही, म्हणजे 1/2 एकूण सदस्याच्या. हा घटक महत्त्वाचा आहे. तिथं तुम्हाला एखादा डिसिजन घ्यायचा असेल तर तो 3/4 बहुमताने घेतला जातो. मग हे 3/4 बहुमत ठरवताना केंद्राचा अधिकार किती, राज्याचा किती? यामध्ये केंद्राला फक्त 1/3 एवढा अधिकार आहे, राज्याला 2/3 एवढा अधिकार आहे, म्हणजे राज्यांचे अधिकार जास्त आहेत. हा घटक आहे. म्हणजे GST काउन्सिल 279A. 269A मध्ये कोणत्या घटकाबाबत सांगितले? तर जो आंतरराज्य व्यापार आहे, तर या आंतरराज्य व्यापार जो आहे या आंतरराज्य व्यापारावर GSTची वसुली कशी करायची किंवा GSTची आकारणी कशी करायची याचा अधिकार कोणाला दिलाय? केंद्राला दिलाय. आणि हे कशामध्ये सांगितले? 269A. लक्षात आलं? 269A मध्ये काय सांगितले? आंतरराज्य व्यापारावर GSTची आकारणी व वसुली करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आलाय? केंद्राला देण्यात आलाय, हे त्यामध्ये सांगितले. इथं 245A दिले, याच्यामुळे हे चुकीचं आहे. 2, 3 बरोबर आहे, याच्यामुळे हे प्रश्न कॅन्सल होणार. लक्षात आलं? 246A म्हणजे काय? तर केंद्र व राज्यांना GST विषयक कायदे करण्याचा अधिकार दिलाय. यानुसार सेंट्रल GST, IGST, UT GST किंवा स्टेट GST हा अधिकार, स्टेट GSTचा का अधिकार कोणाला मिळणार आहे? राज्य विधिमंडळाला. हा घटक तुम्हाला इथं लक्षात आला पाहिजे. लक्षात आलं का? 246A, 269A, 279. पुढचा प्रश्न आहे, संसदेच्या साध्या बहुमताने घटना दुरुस्ती करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या सुधारणा दुरुस्ती करता येते? नवीन राज्यांची सुधारणा, ओके. संसद इंग्रजीचा वापर, संसदेची घनसंख्या, नागरिकत्व. तर हे सगळे मुद्दे तुम्हाला लक्षात येते. विधान परिषद निर्माण करणं, विधान परिषद निष्ठ करणं, संसद सदस्याचा पगार आणि भत्ता असेल त्या बाबतीमध्ये असू द्या, किंवा जे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या असेल किंवा 5वी 6वी अनुसूचीच्या संदर्भात असेल, तर हे सगळे मुद्दे काय होतात? साध्या बहुमतानं. ओके. त्यामुळे वरीलपैकी सर्व हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. इथं तुम्हाला घटक फक्त लक्षात घ्या. इथं विधान बघा, एक एक विधान बघत जावे आणि चुकीचं नसलेलं म्हणजे काय? बरोबर असणार विधान ओळखा, याचा अर्थ समजून घेत चला. ठीक आहे. राज्य लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष असतील किंवा सदस्य असेल, कार्यकाल काय असतो? 6 वर्ष किंवा वयाची 62 वर्ष पूर्ण होईल. बरोबर आहे. अध्यक्ष तसेच सदस्य राज्यपालाकडे आपल्या सहीनिशी राजीनामा देऊ शकतात. पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीला आहे. बरोबर आहे. आयोगाच्या अध्यक्ष किंवा सदस्यांचा पदावधी समाप्त झाल्यानंतर पुनर्नियुक्तीसाठी पात्र नसेल. बरोबर आहे. म्हणजे चुकीचं विधान कोणतं आहे का? कोणतंच नाही आहे. सर्वच्या सर्व विधानं बरोबर आहेत. ओके. आता 2 घटक आहेत. आता लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नेमणूक कोण करतं? राज्यपाल करतात. बरोबर. नेमणुकीचे अधिकार कोणाला आहेत? आपल्या गव्हर्नरला आहेत. परंतु यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. हा घटक इथं तुमच्या लक्षात आला पाहिजे. आता त्यासाठी काय होईल? तर त्यासाठी राष्ट्रपतींना ही बाब सर्वोच्च न्यायालयाकडे संदर्भित करावी लागते. म्हणजे तो घटक त्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे पाठवावा लागतो. सर्वोच्च न्यायालय त्यांच्या आर्टिकलनुसार म्हणजे 145 त्याच्यानुसार त्यांची जी पद्धत असेल डिक्लेअर केलेली त्याच्यानुसार चौकशी करते आणि त्यानंतर पदावरून दूर केलं जातं. पुढचा प्रश्न आहे, योग्य विधाने ओळखा. आणि योग्य विधाने ओळखा असं म्हटलं. नवीन अखिल भारतीय सेवेची निर्मिती करण्यासाठी राज्यसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 2/3 सदस्यांच्या पाठिंब्याच्या ठरावाद्वारे ती सेवा राष्ट्रहितास आवश्यक आहे असे घोषित करणे आवश्यक असते. ओके. हे तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पहिला घटक लक्षात घ्या. जेव्हा नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करायचे आहेत, भारतीय राज्यघटनेतलं कलम कोणतं? 312. ओके. अखिल भारतीय सेवा कलम 312 म्हणजे नवीन जर अखिल भारतीय सेवा निर्मिती असेल तर राज्यसभेच्या
2/3 उपस्थित आणि मतदान करणाऱ्या जे प्रेझेंट आणि वोटिंग म्हणतो आपण त्याच्यानुसार पाठिंब्यानं ठराव पास होणं आवश्यक असतं. हा घटक तुम्हाला इथं लक्षात घ्या. ठीक आहे. तर हे मुद्दे फक्त समजून घ्या की नवीन अखिल भारतीय सेवा नियमांकन करण्याचा अधिकार कोणाला? राज्यसभेला राहतो. राज्यसभेला कोणत्या कलमानुसार? 312 कलमानुसार. हे घटक इथं समजून घ्या. प्रश्न क्रमांक 26 सिंपलचा घटक आहे. अयोग्य जोडी ओळखा असं म्हटलं होतं. तुम्हाला रामोशी संतू नाईक आणि इथं खाली तुम्हाला असं दिले दौलतराव नाईक. हे फक्त समजलं पाहिजे. रामोशी म्हणजे इथं रघुवंशी येतं का? इथं सूर्यवंशी केलंय. सूर्यवंशी म्हणजे अयोग्य येणार की. ओके, म्हणजे पहिलं तुमचं अयोग्य आहे. इथं काय पाहिजे होतं? रघुवंशी. इथं काय पाहिजे होतं? रघुवंशी. ओके, ते पिक्चरचं नाव आहे तिथं, ते मग कन्फ्यूज केलंय. संतू नाईक हा पेंढाऱ्याचा नेता होता का? नाही, रामोशांचा नेता. रामोशांचा नेता. बेसिक घटकावर तुम्हाला फक्त कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न केलाय. दौलतराव नाईक, आता हे संतू नाईकचा सहकारी होता का? नाही, दौलतराव नाईक म्हणजे वासुदेव बळवंत फडके. वासुदेव फडके ओके यांचे सहकारी. त्याच्यामुळं सर्वच्या सर्व जोड्या अयोग्य आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ब्राह्मणेतर पक्षाच्या स्थापनेचा कोणता उद्देश होता? बरं, ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना कुठं झाली? पुण्याला झाली. केव्हा झाली? 12 डिसेंबरला. म्हणजे 12 डिसेंबर मी मगाशी म्हटलं होतं 12 डिसेंबर 1911 बंगालची फाळणी रद्द. तसं 12 डिसेंबर 1920ला ब्राह्मणेतर पक्षाची स्थापना झाली होती. कुठं झाली होती? पुण्याला. याच्यामध्ये केशवराव जेदे, भास्करराव जाधव, धनजीशाह कुपर ही जी लोक आहेत ना यांचा यामध्ये महत्त्वाचा रोल होता. आता ब्राह्मणेतर पक्ष म्हणजे ब्राह्मणेतरांची आर्थिक वृद्धी करणं हे त्यांचं टार्गेट नव्हतंच, हे लक्षात घ्या. यांचं टार्गेट काय होतं की जो ब्राह्मणेतर वर्ग आहे त्यांना राजकीय आरक्षण मिळवून देणं, त्यांच्या अडीअडचणी दूर करणं या महत्त्वाच्या उद्देशानं ही संघटना स्थापन झाली होती. याच्यामध्ये सरकारी नोकरीचा हक्क मिळवून देणं, आर्थिक वृद्धी करणं असा घटक नव्हता. कारण जो ब्राह्मणांचे ज्या कोणत्या गुलामगिरीतून मुक्तता करणं म्हणजे कसं, ब्राह्मणांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक गुलामगिरीतून जे ब्राह्मणेतर लोक आहेत तर त्यांची मुक्तता करणं. ओके, हे घटक इथं लक्षात घ्या. म्हणून नोकऱ्याचा हक्क मिळवून देणं, वृद्धी करणं यामध्ये येत नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28 करेक्ट आन्सर येतं बेळगाव येथील रेजिमेंटला फितूर करणं. 1857च्या उठावात महिपाल सिंग यांनी कोणती भूमिका बजावलेली होती? आता नानासाहेब पेशव्यांचे हस्तक जे होते तर ते दक्षिणेमध्ये इंग्रजांच्या विरोधात 1857च्या काळामध्ये ना संस्थानिकांनी जे इथल्या प्रजा आहेत ना तर त्यांना प्रवृत्त करत होतं. महिपाल हा सोलापूरचा होता. ओके, महिपाल सोलापूर येथील महिपाल सिंग हा मूळचा जर बघायला गेला तर तो बंगालचा होता पण नोकरीनिमित्त सोलापूरला आला होता. त्याच्यामुळे यानं काय केलं तर जे लोक उठावात सामील होतील त्यांना जमिनी मिळतील असंही राजानं कळवण्यास महिपालला सांगितलं होतं. त्याच्यामुळं बेळगाव येथील रेजिमेंटला फितूर करणं तर ही महत्त्वाची भूमिका महिपालची. ती लक्षात आहे का? मूळचा बंगालचा होता परंतु तो कुठं आला होता? सोलापूरला नोकरीनिमित्त. आणि 1857च्या उठावात त्याची रोल महत्त्वाचा होता. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29 राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना कोणाच्या व्हाईसरॉयच्या काळात झाली? कधी? 1925. 25ला कोण होतं? लॉर्ड रिडिंग. कारण रिडिंग यांचा कार्यकाळ 1921 पासून ते 1926 आहे. 25ला म्हटल्यानंतर लॉर्ड रिडिंग हे तुमचं उत्तर येणार आहे. कारण आयर्विन यांचा कार्यकाळ बघा, रिडिंग नंतर आयर्विन आले म्हणजे 1926 ते 31 हा पिरियड आयर्विन यांचा आहे. ठीक आहे. किंवा लॉर्ड लिनलिथगो म्हणजे आयर्विन नंतर काही काळानं आले होते ते, म्हणजे जवळपास 1936 पासून त्यांचा पुढचा पुढाकार आहे 36 ते 44. कारण यामध्ये तुम्हाला घटक लक्षात यायला पाहिजे. इथं 26चा पिरियड होता आयर्विनचा. किंवा लॉर्ड वेव्हेलचा विचार करा 1944 ते 47 पर्यंत होते. त्याच्यामुळे हे घटक इथे येणार आहेत का? येणार नाहीत. हा घटक तुमच्या इथं लक्षात आला पाहिजे. लॉर्ड रिडिंग. प्रश्न क्रमांक 30 काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते नेते उपस्थित होते? आता चंदावरकर काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात कोणते? रामचंद्र साने, आपटे, शिवराम साठे ही सगळी लोक उपस्थित होते. कारण 1885ला काँग्रेसचं अधिवेशन मुंबईला झालं होतं. मुंबईला उमेशचंद्र बॅनर्जी. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अचूक विधान असणारा पर्याय निवडा. संसद एका घटक राज्याचं 2 घटक राज्य निर्माण करू शकते. यस, करू शकते. घटनादुरुस्ती करावी लागते का? तर हे येणार नाहीये. संसदेत विधेयक मांडण्यापूर्वी राष्ट्रपतींची शिफारस आवश्यक असते का? कारण भारतीय राज्यघटनेतलं कलम 3 म्हणतो आपण. कलम 3 नुसार काय अधिकार आहे तर संसद नवीन एखादं राज्य निर्माण करू शकतं, एखाद्या राज्याच्या आकारात वाढ करू शकतं किंवा त्याच्या सीमेमध्ये बदल करू शकतं किंवा नावामध्ये बदल करू शकतं.
परंतु असं विधेयक संसदेला अधिकार दिलाय कलम 3 नुसार, परंतु अशी शिफारस करण्यापूर्वी त्यांना काय करावं लागेल तर राष्ट्रपतींची शिफारस साधं अगोदर मिळवणं गरजेचं आहे आणि राष्ट्रपतींची शिफारस महत्त्वाची या ठिकाणी तुम्हाला ठरणार आहे. आणि असं संबंधित मग राष्ट्रपतींनी काय करायचं तर त्या संबंधित विधानसभेचं मत माजून घ्यायचं की त्यांचं मत काय याच्यावर, तर हा घटक सुद्धा तुमचा इथं बरोबर असणार आहे. राज्य विधानसभेच्या मतावर संसद आपला निर्णय फिरवू शकते. ओके, राज्य विधानसभेचा डिसिजन काही असू द्या, म्हणजे यामध्ये संसदेला अधिकार विशेष अधिकार प्राप्त आहेत. त्यामुळे राज्याचं भारतामधील राज्य आहे तर ते विनाशी स्वरूपामध्ये त्यांचे अधिकार आहे असं आपण म्हणतो. आता दिलेल्या घटकामधून अकड हे डेफिनेटली बरोबर आहे, ब चुकीचं आहे, हे तुमच्याहून उत्तर तुम्ही काढू शकता. पुढचा प्रश्न, कोणतं विधान चूक आहे ते ओळखा असं म्हटले. तुम्हाला दिलेला घटक, मूलभूत हक्क सकारात्मक आहेत मात्र नकारात्मक नाहीत. काही सकारात्मक आहेत, काही नकारात्मक आहेत. ओके, पण सकारात्मक आहेत मात्र नकारात्मक नाहीत, पहिलं विधान चुकीचं आहे. लक्ष येतं. मूलभूत हक्क म्हणजे तुम्हाला भारतीय राज्यघटनेचा कितवा भाग येतो, भाग 3. ओके, कलम किती येतं 12 ते 35 या कलमामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. ते अधिसत्यांना भंग करता येत नाहीत, बरोबर आहे, म्हणजे सरकारला ते भंग करता येणार नाही. ते न्यायप्रविष्ट नाहीत, न्यायप्रविष्ट आहेत ना. ओके ओके, कारण मूलभूत हक्क न्यायप्रविष्ट असल्या कारणानंच एखाद्या राज्यसत्तेनं किंवा अधिसत्तेनं हक्काचं जर उल्लंघन केलं तर न्यायालयात दाद मागता येते. याच्यामुळे हे विधान इथं चुकीचं असणार आहे, म्हणजे ते न्यायप्रविष्ट नाहीत म्हणून त्यात दुरुस्ती करता येत नाही. दुरुस्ती करता येणार ना. ओके, डेफिनेटली त्यामध्ये मूलभूत हक्कामध्ये दुरुस्ती करता येते, बदलसुद्धा करता येतो, पण काढून टाकता येणार नाही किंवा त्याच्यामध्ये मूलभूत चौकटीच्या अधून राहून आपण काय म्हणू शकतो, दुरुस्ती करता येऊ शकते. याचा अर्थ हे सुद्धा चुकीचं आहे. आणीबाणीमध्ये सुद्धा स्थगित करता येत नाहीत. आणीबाणीमध्ये तर याच्यामध्ये स्थगित केले जाऊ शकतात. ओके, काही करतात काही नाही, त्यामुळं करता येत नाहीत असं दिले. त्यामुळं या ठिकाणी जर तुम्ही विचार केला हेही विधान तुमचं चुकीचं आहे. म्हणजे अ, क, ड, ई हे सगळी विधानं तुमची चुकीची आहेत. लक्षात येतंय का? पुढचा प्रश्न आहे, दारिद्र्याच्या कारणांचा शोध घेताना कोणते कारण अधिक महत्त्वाचे ठरते. दारिद्र्य, लोकसंख्या जास्त वाढल्यामुळं, कारण अज्ञान, निरक्षरता, नैसर्गिक प्रतिकूलता, अर्थव्यवस्था, कारण लोकसंख्याच वेळी वाढते आपली.